Welcome in series of bipolar junction transistors. In lecture number 3, we will study here the transistor configuration. These are some outlines of lecture number 3. First one is the transistor configurations are divided into three types: common base configuration, common emitter configuration आणि common collector configuration. आपण ऑलरेडी लेक्चर नंबर 2 मध्ये बघितलेलं आहे बघा. ट्रान्झिस्टर ऑपरेशन बघितलं आणि ट्रान्झिस्टर आपण किती वेने कनेक्ट करू शकतो, 3 वेने कनेक्ट करू शकतो. एकतर आपण कॉमन बेसनं ट्रान्झिस्टर कनेक्ट करू शकतो किंवा कॉमन इमिटरनं कनेक्ट करू शकतो किंवा कॉमन कलेक्टरनं काय करू शकतो, कनेक्ट करू शकतो. आता आपल्याला डीपमध्ये काय स्टडी करायचं आहे, ट्रान्झिस्टर कॉन्फिगरेशन. Transistor configuration is nothing but transistors having a three terminals: the base, emitter and collector. Using three terminals, transistors can be connected in a circuit with one terminal is common and to both input and output. Here the one terminal is आपण काय करू शकतोय, कॉमन ठेवू शकतोय इनपुट आणि आउटपुटला. कारण की ट्रान्झिस्टरचं ॲक्च्युली वर्किंग कसं असतं, ट्रान्झिस्टरला 3 लेयर असतात. कोणते तीन टर्मिनल असतात, पी एन पी. आता इथं काय असणार आहे, कलेक्टर असणार आहे. इथं काय असणार आहे, इमिटर असणार आहे. इथं काय असणार आहे, कलेक्टर असणार आहे. इथं काय असणार आहे, बेस असणार आहे. ही साईड कोणती तुमची असणार आहे, इनपुट साईड असणार. ही साईड कोणती असणार आहे, आउटपुट असणार आहे. तर मी एक्झाम्पल सांगले. आपण काय करायचं, पहिल्यांदा इनपुट साईडला आणि आउटपुट साईडला बेस कॉमन ठेवला. आता काय करायचं, आपल्याला इमिटर कॉमन ठेवायचं. सायमल्टेनियसली काय करायचं, कलेक्टर कॉमन ठेवायचं. ह्या पद्धतीने आपण ट्रान्झिस्टर कॉन्फिगरेशन काय करू शकतोय, वर्क करू शकतोय. इन एव्हरी कॉन्फिगरेशन इमिटर जंक्शन इज फॉरवर्ड बायस and collector junction is reverse bias. Now we will study here the common base configuration. In common base configuration, base is the common terminal. This is the base terminal. Base terminal is common in between input and output. This is the emitter current. This one is the emitter side. ही कोणती साइड आहे, इमिटर साइड आहे. ही कोणती साइड आहे, कलेक्टर साइड. आणि इथं बेस काय केलेला आहे, इनपुट आणि आउटपुटला काय ठेवलेलं आहे, कॉमन ठेवलेलं आहे. हे व्होल्टेज कोणतं असणार आहे, व्हीईबी व्होल्टेज असणार आहे. इनपुट व्होल्टेज कोणतं असणार आहे, व्हीईबी. आउटपुट व्होल्टेज कोणतं असणार आहे, व्हीसीबी. इनपुट करंट कोणतं असणार आहे, आई. आउटपुट करंट कोणतं असणार आहे, आयसी. आता इथं काय असणार आहे, पीएनपी ट्रान्झिस्टरमध्ये ही साइड काय असणार आहे, इमिटर. इनपुट व्होल्टेज कोणतं असणार आहे, व्हीईबी. आउटपुट व्होल्टेज कोणतं असणार आहे, व्हीसीबी. सेमच असणार आहे, फक्त व्हीसीबी ऐवजी व्हीई लिहिले तरी चालते, काय प्रॉब्लेम येत नाही. त्यानंतर नेक्स्ट काय असणार आहे, म्हणजे एनपीएनचं आणि पीएनपीचं सेमच असणार आहे, फक्त इथं ॲरोची डिरेक्शन काय असणार आहे, वेगवेगळे असणार आहे. त्यावरून आपण आयडेंटिफाय करू शकतो. आता इन सीबी कॉन्फिगरेशन, इनपुट करंट इज द आई करंट, output current is the IC current, input voltage is the VEB voltage, output voltage is the VCB voltage. Now these are some characteristics of common base configuration. Here the common terminal कोणता आहे, बेस हे कॉमन टर्मिनल आहे. इनपुट करंट कोणता आहे, आई. इनपुट व्होल्टेज कोणता आहे, व्हीईबी. आउटपुट करंट कोणता आहे, आयसी. आउटपुट व्होल्टेज कोणता आहे, व्हीसीबी. आणि करंट गेन काय असणार आहे, अल्फा असणार आहे. मग अल्फाचा फॉर्म्युला काय असणार आहे, करंट गेन म्हणजे काय, आउटपुट करंट गेनचा फॉर्म्युला काय असतो, आउटपुट करंट डिवायडेड बाय इनपुट करंट. गेनचा फॉर्म्युला काय असतो, आउटपुट करंट डिवायडेड बाय, हा स्टँडर्ड फॉर्म्युला झाला. गेनचा स्टँडर्ड फॉर्म्युला काय आहे, आउटपुट करंट डिवायडेड बाय इनपुट करंट. मग आता इथं आउटपुट करंट अल्फासाठी आपल्याला आता फॉर्म्युला तयार करायचा आहे. अल्फा काय आहे, हा करंट गेन आहे. कुणाचा करंट गेन आहे, कॉमन बेस कॉन्फिगरेशनचा अल्फा हा गेन आहे. मग आता आपल्याला गेनचा फॉर्म्युला माहित आहे. मग आता अल्फाचा फॉर्म्युला आपल्याला काय करायला पाहिजे, तयार करायला पाहिजे. आउटपुट करंट कोणता आहे, आयसी. आणि इनपुट करंट कोणता आहे, आई. इनपुट करंट कोणता आहे, आई. हा काय आहे, इनपुट करंट आहे. ह्या पद्धतीनं कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कॉमन बेस कॉन्फिगरेशन काय होतं, वर्क होतं. आता आपल्याला कोणतं स्टडी करायचं आहे, कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन. आता कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन मध्ये हे इमिटर टर्मिनल काय करायचं, कॉमन ठेवायचं. कोणामध्ये कॉमन ठेवायचं, या इनपुट साईडला आणि आउटपुट साईडला इमिटर टर्मिनल काय ठेवायचं, इथं कॉमन ठेवायचं. कोणतं टर्मिनल कॉमन ठेवायचं, इमिटर टर्मिनल काय ठेवायचं, कॉमन ठेवायचं. मग आता इमिटर टर्मिनल कॉमन ठेवताना ही इनपुट साईड आहे, ही कोणती साईड असणार आहे, आउटपुट साईड. मग आता इनपुट करंट कोणता असणार आहे, इथं आयबी हा इनपुट करंट असणार आहे. आउटपुट करंट कोणता असणार आहे, आयसी हा आउटपुट करंट असणार आहे. इनपुट व्होल्टेज कोणता असणार आहे, व्हीबी. आउटपुट व्होल्टेज कोणता असणार आहे, व्हीसीबी. मग आता इथं मी स्टँडर्ड फॉर्म्युलामध्ये ऑलरेडी सांगितले, म्हणजे इमिटर साईड ही नेहमी, म्हणजे इनपुट साईड ही नेहमी काय ठेवायची, फॉरवर्ड बायस ठेवायची.
आणि आउटपुट साईड काय ठेवायची, रिव्हर्स बायस ठेवायची. म्हणून एनपीएन ट्रान्झिस्टरला काय केलेलं आहे, हे एनचं एनला कनेक्ट केलेलं आहे, म्हणजे फॉरवर्ड बायस कनेक्ट केलेला आहे. आणि हे साईड कोणती कनेक्ट केलेलं आहे, रिव्हर्स बायस. इथं पण काय असणार आहे, फॉरवर्ड बायस असणार आहे, हे रिव्हर्स बायस. म्हणजे हा ट्रान्झिस्टर ऍक्टिव्ह रिजन मध्ये आपण काय केलेलं आहे, वर्क केलेला आहे. हा ट्रान्झिस्टर कोणत्या रिजन मध्ये वर्क केलेला आहे, ऍक्टिव्ह रिजन मध्ये काय केलेला आहे, वर्क केलेला आहे म्हणायचं. म्हणून ही साईड नेहमी काय ठेवायची, इनपुट साईड नेहमी फॉरवर्ड बायस ठेवायची आणि आउटपुट साईड ही नेहमी काय ठेवायची, रिव्हर्स बायस ठेवायची. मग फॉरवर्ड बायस मध्ये हा कोणता ट्रान्झिस्टर आहे, एनपीएन. म्हणजे हे टर्मिनल एन झालं, हे टर्मिनल पी झालं, हे टर्मिनल एन झालं. म्हणजे हे निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी कशाला कनेक्ट केली, निगेटिव्ह, आणि पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी कशाला कनेक्ट, पॉझिटिव्हला. म्हणून हे ट्रान्झिस्टरचं काय झालं, हे फॉरवर्ड बायस झालं. इथं काय केलं आपण, निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी कशाला कनेक्ट केली, इथं पॉझिटिव्हला कनेक्ट केली. आणि पॉझिटिव्ह कशाला कनेक्ट केली इथं, म्हणजे इथं निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी कशाला कनेक्ट केली, इथं निगेटिव्हला कनेक्ट केली. आणि पॉझिटिव्ह कशाला कनेक्ट केली, पॉझिटिव्हला. म्हणजेच तुम्ही इथं हे कनेक्शन काय करायला पाहिजे, इथं निगेटिव्ह ठेवायला पाहिजे, इथं काय ठेवायला पाहिजे, पॉझिटिव्ह ठेवायला पाहिजे. म्हणजे या पद्धतीने हे वर्किंग होणार आहे. हे कशाचं फंक्शन झालं म्हणायचं, कॉमन इमिटर कॉन्फिगरेशनचं फंक्शन झालं. आता कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन मध्ये कॉमन टर्मिनल कोणता असणार आहे, इमिटर. इनपुट करंट कोणता असणार आहे, आयबी. इनपुट व्होल्टेज कोणता असणार आहे, व्हीईबी. आउटपुट करंट कोणता असणार आहे, आयसी. आउटपुट व्होल्टेज काय असणार आहे, व्हीसीबी. आणि करंट गेन कशाने डिनोट करायची, बीटानं. आणि बीटाचा फॉर्म्युला काय असणार आहे, आउटपुट करंट कोणता असणार आहे, आयसी डिवायडेड बाय इनपुट करंट काय असणार आहे, आयबी. हा कशाचा फॉर्म्युला झाला, कॉमन इमिटर कॉन्फिगरेशनचा हा काय झाला, फॉर्म्युला झाला. आता नेक्स्ट काय स्टडी करायचं आहे, कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशन. कॉमन कलेक्टर, आता इथं काय आहे, कलेक्टर टर्मिनल हे कॉमन आहे. कशाच्या कॉमन आहे, कलेक्टर टर्मिनल, इनपुट आणि आउटपुटला कॉमन टर्मिनल. इथे इनपुट करंट कोणता असणार आहे, आयबी. आउटपुट करंट कोणता असणार आहे, आय आउटपुट करंट असणार आहे. इनपुट व्होल्टेज कोणता असणार आहे, व्हीबीसी. आउटपुट व्होल्टेज कोणता असणार आहे, व्हीईसी. म्हणून इथं लिहिताना दिलंय बघ, कॉमन टर्मिनल. हे सगळं रायटअप तुम्हाला दिलेलं आहे, हे रायटअप तुम्ही वाचू शकताय. मी आता जे तोंडाने एक्सप्लेन करते ओरली, हे मी इथं रायटअप मध्ये लिहिलेलं आहे. मग आता इथं कॉमन टर्मिनल कोणता असणार आहे, कलेक्टर. इनपुट करंट कोणता असणार आहे, आयबी. इनपुट व्होल्टेज व्हीबीसी. आउटपुट करंट आय. आउटपुट व्होल्टेज व्हीसी. आणि करंट गेन काय असणार आहे, आउटपुट करंट आय. आउटपुट करंट कोणता असणार आहे, आय. आणि इनपुट करंट काय असणार आहे, आयबी. हे कशाचं आहे, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सीसी कॉन्फिगरेशन. आता आपण 3 स्टडी केलं, कॉमन इमिटर, कॉमन बेस आणि कॉमन कलेक्टर. ह्या तिन्ही कॅरेक्टरिस्टिक्स आपण काय केल्या, स्टडी केलेल्या आहेत. आता आपल्याला काय स्टडी करायचं आहे, ह्याच्यानंतरचा नेक्स्ट डेरिवेशन स्टडी करायचा आहे. ह्या लेक्चर नंबर 3 मधले पॉईंट समजले तर लेक्चर नंबर 4 मधले पॉईंट काय करतात, समजतात. त्यामुळे आता लेक्चर नंबर 3 मध्ये जर क्युरी असेल तर तुम्ही मला काय करू शकता, विचारू शकता. इफ एनी क्युरी related to this lecture, then you will ask me.